नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग आजच्या भागात आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की अर्जुन आणि सायलीला आता पूर्ण आजी खाली बोलवतात. तेवढ्यात अर्जुन आणि सायली आता खाली येतात. अर्जुन आणि सायली खाली आल्यानंतर मात्र ती पूर्ण आजी बसायला सांगते आणि म्हणते की बघ, माझ्या सायलीच्या चेहऱ्यावर कसं तेज आलं आहे आणि होणाऱ्या आईचा चेहरा कसा उजळून निघतो. तेव्हा आता सायली लाजतच असते. त्या पूर्णाई म्हणते की अगं लाजू नकोस, तुला काय वाटलं की मला माहिती नाही का म्हणून. आणि हे बघ, मी आता ना पणजी होणार आहे आता. तेव्हा अस्मिता ही अर्जुनची चांगलीच मजाक उडवत असते. अर्जुनला म्हणते की अर्जुन, अरे बघ तुझे कसे गाल आतून लाल झालेले आहेत. तेव्हा आता पूर्णाजी मात्र सायलीने अर्जुनला आपल्या मिठीत घेते. अर्जुन म्हणतो की अगं पूर्णाई, तुला ही गुड न्यूज सांगायचीच होती, पण तुझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून आम्ही नाही सांगितली ग. तेव्हा पूर्णाई म्हणते की अरे काही हरकत नाही, तुम्ही मला इतकी मोठी बातमी दिली, मग मी तुमच्यावर चिडणार आहे का. आणि हे बघ, माझी तन्वी कुठे आहे ते कोणालाच माहिती नाही, पण माझी पूर्ण खात्री आहे की ती मला नक्की भेटेल आणि ती मला भेटेलच किंवा नाही भेटेल हे सांगता येत नाही. सायली, मला मनापासून हेच वाटतं की तुझ्या पोटी मुलगी जन्माला येईल आणि ती पण माझ्यासाठी माझी तन्वी असेल. तुम्हीच मात्र तिच्या लहानपणी मला फारसं तिचं कौतुक करता आलं नाही, त्यामुळे देवाने मात्र माझ्यासाठी तिला परत पाठवायचं ठरवलेलं आहे. तेव्हा आता सायली विचारात पडते की त्या दिवशी सुद्धा प्रतिमा आत्या ह्याच म्हणाल्या होत्या आणि या दोघींना इतकंपणे ठामपणे माहिती कसं काय आहे की माझ्या पोटी तन्वी जन्माला येईल म्हणून. जे पुन्हा एकदा माझा संबंध तन्वीशी जोडला जातोय नक्की हे सर्व असं का होतं असेल याचा आता सायली बारीक विचार करत असते. त्या दुसऱ्या दिवशी नंतर सकाळी मात्र प्रतिमा आत्या आता सुभेदारांच्या घरी आलेल्या असतात. सायली आणि विमलताई ह्या हॉलमध्ये बाहेरच बसलेल्या असतात. तर प्रतिमा आत्या आत येऊ का असं आता सायलीला विचारतात. तर सायली आता त्यांना बघून खूप खुश होते आणि म्हणते की हो, मी तुम्हालाच आत्ता फोन करणार होते. प्रतिमा आत्या म्हणते की अगं हे बघ, मला आता कल्पनाचा फोन आलेला होता. तिने मला सांगितलं की पूर्णाईला आता अगदी एकदम बरं वाटतंय आणि पूर्ण आजीने तुला सायली म्हणून सुद्धा ओळखलं. आणि कुठे आहे पूर्णाई असं प्रतिमा आत्या विचारत असतात सायलीला. तर पूर्णाई आता तेवढ्यातच बाहेर येतात. तर प्रतिमा आत्या म्हणतात की हो, त्या काय आल्या. आणि आता पूर्णाई विचारते की काय ग प्रतिमा, कशी आहेस. आणि तेव्हा तू आलीस का असं आता पूर्णाई प्रतिमा आत्याला म्हणतात की अगं आताच आले असं प्रतिमा आत्या पूर्णाईला म्हणतात. बरी आहे मी. तेवढ्यातच आता सायली विचारात पडलेली असते. तर सायली आता ती स्वतःचा विचार करत असते. तर पूर्ण आजी आता सायलीला हाक मारते की अगं ए सायली. सायली मात्र होकार देत नसते. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणते की सायली, अगं सायली, पूर्णाई तुला हाक मारते तरी सायलीसुद्धा होकार देत नाही. तर सायली आता विचारतच असते. तेव्हा तन्वीच्या विचारामध्ये या तिघी आता सायलीकडे पाहतात. तेव्हा पूर्ण आजी सायलीच्या जवळ येते आणि पूर्णाई जवळ येऊन म्हणते की सायली, अगं सायली, मी तुला केव्हापासून हाक मारते पण तू काही होकारच देत नाही. तर सायली मात्र आता परत होकार देत नाही. तर आता इथे पुन्हा आवाज देतात तर तरीसुद्धा होकार देत नाही. आता सायली म्हणते की पुन्हा आजी, तुमच्या हातून ना तोंडातून मात्र ही सायली अशी हाक मारण्याची सवय आहे ना माझी गेली होती. मला तन्वी अशी हाक ऐकण्याची ना सवय झाली होती आता. तेव्हा पूर्णाई विचारतात की म्हणून मात्र मी तुला सायली म्हणून आवाज दिला आणि तू काहीच बोलली नाही. तेव्हा आता पूर्णाई म्हणतात की अगं तुला स्वतःच्या नावाची हाक मारायला आता किती वेळ असं लागणार आहे. त्यानंतर सायली प्रतिमा आत्याला म्हणते, अहो बसा ना तुम्ही. प्रतिमा आत्या उभ्या का आहात. आणि इकडे विमल आता तिघींजवळ आता उभी राहिलेली असते आणि सायलीला काय बोलतात त्यावरती ती लक्ष देऊन आता हसत असते. तर आता प्रतिमा आत्या आलेल्या असतात. त्यामुळे आता सायली इथे विमलला सांगत असते की विमल, किचनमध्ये जाऊन सरबत वगैरे आणते का. तेव्हा आता विमल सरबत वगैरे बनवायला किचनमध्ये जात असते. तर इकडे आता पुन्हा आजी म्हणत असते की अगं सायली, माझी जी जपमाळ आहे ना ती प्लीज मला एकदा ओवून देशील का. तेव्हा सायली म्हणते की पूर्ण आजी, तुम्ही असं का करतात. पूर्ण आजी विचारते की अगं आता मी काय केलंय सायली म्हणते की तुम्ही एवढ्यासाठी इथपर्यंत का आलात. अहो मला सांगायचं होतं ना, मी खोलीमध्ये आले असते ना. तेव्हा मात्र आता पूर्ण आजी म्हणते की हो ना, मला ना तुला तेच विचारायचं होतं. तेव्हा सायली विचारात पडते. तर
सायली ते आता विचार करत असते की तन्वी आणि सायलीचा काय संबंध आहे म्हणून. तेच आता पूर्ण आजीला विचारण्यासाठी तिच्या रूममध्ये सायलीला जायचं असतं. म्हणूनच पूर्ण आजी म्हणत असतात की तुला फक्त जपमाळ ओवाळण्यासाठी तू तिथे माझ्या रूममध्ये येणार होती की दुसरं काही तुला विचारायचं होतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो आणि पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की जेव्हा कोर्टामध्ये केस उभी राहते तेव्हा मात्र या सचिनने सगळ्यांसमोर तो व्हिडिओ दाखवलेला असतो आणि सायली त्यात म्हणलेली असते की याला आता अजिबात सोडायचं नाही. अस्मिताताई, तू यांच्याकडे इतकी फोडकी माग तर बाळाला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडायला नकोय. तेव्हा आता सायलीला विटनेस बॉक्समध्ये बोलावलं जातं. तर वकील विचारतात की तुम्हाला असं का वाटतंय की तुमच्या नंदेचा घटस्फोट घ्यावा म्हणून. तेव्हा सायली म्हणते की माझ्या नंदेचा नवरा तिला वारंवार फसवत होता. अशा नवऱ्यांपासून सुटका करून घेतलेलीच बरी राहील. त्यानंतर मात्र इकडे आता या प्रियाने आणि त्या दुसऱ्या गुन्हेगार बाईने आता एक मोठा प्लॅन लढवलेला असतो. तेथील माठ त्या फोडतात दोघीजणी आणि त्या खापरानेच मात्र आता प्रिया स्वतःचा हात जो आहे तो कापून घेते. तेव्हा दुसरी बाई जी आहे ती ओरडते आणि म्हणते की अहो मॅडम पटकन इकडे या, हिने हात कापून घेतलेला आहे, असं आता त्या लेडीज कॉन्स्टेबलला ती बाई म्हणत असते. तर आता त्या तिथे येतात आणि म्हणतात की हिने काय केलं, आता हिच्या घरीसुद्धा फोन करून कळवावं लागेल. तेव्हा प्रिया हसत असते. त्यानंतर इकडे आता विटनेस बॉक्समध्ये अस्मिताला बोलावले जात असतात. म्हणजे तुम्ही सचिनच्या आईला आणि वडिलांना वृद्धाश्रमात सोडून आलात आहे. तर हे ऐकल्यानंतर आता अस्मितालाच धक्का बसतो आणि आता जे रिसीट देते त्या सचिनने मात्र त्यावर अस्मिताचं नाव लिहिलेलं आहे. ते रिसीट आता कोर्टामध्ये जज साहेबांना दाखवण्यात येते. सायली आणि अस्मिता हे कोणालाच काही कळत नसतं की नक्की हा सगळा प्रकार जो आहे तो काय आहे म्हणून. तर हा सगळा प्रकार जो आहे तो त्यांना आता ऐकून खूप मोठा असा धक्का मित्रांनो इथे सायली आणि अस्मिताला बसत असतं की इथे सचिनने माझ्या नावाची रिसीट का दिली असेल. मी तर त्याला सांगितलेलंच नव्हतं की त्याच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात नेऊन तिथे ठेव म्हणून. तर आता ती चिठ्ठी दाखवल्यानंतर इथे अर्जुनलासुद्धा आता काहीच समजत नसतं की नेमकं काय चाललं आहे म्हणून. हा सर्व काही सचिनचा प्लॅन असतो. तर मित्रांनो, आता आपला भाग इथे संपत आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. असेच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र आता सबस्क्राईब करा. चला तर भेटूया उद्याच्या